Welcome student, today we are going to see the next point of our topic, that is the bryophyta. So bryophyta, that is in which we are going to see, that is how the characteristics of the plants, then some groups of these plant. So first we see, that is the bryophyta. It mainly the terrestrial plant, that is it is the terrestrial plant. Terrestrial plant, टेरेस्ट्रियल प्लांट म्हणजे कसं, तर हे जमिनीवरती वाढणारं प्लांट आहे, म्हणून याला टेरेस्ट्रियल प्लांट असं म्हटलं जातं. इट मेनली फाउंड इन मॉइस्ट सॉइल अँड द शॅडी प्लेसेस. म्हणजे सॉइल ही कशी असते, मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे ओलसर जमीन म्हणतो आपण, मॉइस्ट अँड शॅडी प्लेस. मॉइस्ट अँड शेडी प्लेस मध्ये जनरली आपल्याला हे प्लांट हे वाढलेलं दिसेल. मॉइस्ट अँड द शेडी प्लेसेस. देन हिअर दिस प्लांट, दॅट इज इट मेनली नोन ॲज द ॲम्फिबियस प्लांट. या प्लांटला म्हटलं जातं ॲम्फिबियस. This plant is known as the amphibious plant. Question will be asked, that is why the bryophyta are known as the amphibious plant. मग याला amphibious plant असं का म्हटलं जातं? Because these plants need water for fertilization. These plants needs water for fertilization. फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेससाठी या प्लांटला काय लागतं, पाणी लागतं. म्हणजे जनरली हे प्लांट कुठे वाढतात, तर टेरेस्ट्रियल आहे, जमिनीवरती वाढतं, बरोबर आहे. परंतु हे प्लांट हे मॉइस्ट आणि शॅडी प्लेस, म्हणजे जिथं ओलसर जमीन असते, आणि शॅडी म्हणजे जिथं काय म्हणतो आपण, सावली असते, अशा ठिकाणी वाढतं. आणि हे प्लांट ॲम्फिबियस आहे, म्हणजे या प्लांटमध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, दॅट इज दीज प्लांट्स नीड्स वॉटर फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे हे जरी जमिनीवरती वाढत असलं तरी याला पाणी कशासाठी लागतं, फॉर द फर्टिलायझेशन. ओके, सो इट इज नोन ॲज द ॲम्फिबियस प्लांट. ओके. And then this plant, it shows the two types of the life cycles. If we see, that is the life cycles. Then in this plant there are the two generations, that is one is the sporophytic and another is the gametophytic. म्हणजे लाईफ सायकल ही याची कंप्लीट होते. लाईफ सायकल म्हणजे जीवनचक्र म्हणतो त्याला आपण. तर हे प्लांट म्हणजे जर्मिनेशन होणं आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये त्याची कंप्लीट ग्रोथ होणं, आणि मग नंतर ते त्याची लाईफ सायकल कंप्लीट होते. तर इथं लाईफ सायकलमध्ये दोन स्टेजेस असतात. याच्यामध्ये एक स्टेज आहे गॅमेटोफाईट, आणि दुसरी स्टेज आहे स्पोरोफाईट. गॅमेटोफाईट स्टेज आणि स्पोरोफाईट स्टेज. म्हणजे लाईफ सायकल इट शोज द टू स्टेजेस. लाईफ सायकलमध्ये आपल्याला दोन स्टेजेस पाहायला मिळतील. टू स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल, दॅट इज द वन इज द गॅमेटोफाईट अँड अनदर इज द स्पोरोफायटिक स्टेज. ओके. आता गॅमेटोफायटिक स्टेज आणि स्पोरोफायटिक स्टेज म्हणजे काय, जनरली गॅमेटोफाईट इज द थॅलॉइड स्ट्रक्चर. म्हणजे आपण जर गॅमेटोफायटिक स्टेज पाहिले आपण, सो सी दॅट इज इट इज द गॅमेटोफाईट. So if we see the gametophytic stage, that is here the gametophyte is mainly the thalloid structure. Gametophyte is the thalloid. Thalloid, that is the thallus. Thallus म्हणजे काय, that is the multicellular plant body without root, stem and leaves. म्हणजे या प्लांट बॉडीमध्ये रूट, स्टेम किंवा लीव्ज नसतं. म्हणजे हे प्लांट
बॉडी कशी आहे, थॅलस आहे, थॅलॉइड स्ट्रक्चर आहे. म्हणजे जनरली आपण पाहिलं तर फॉर एक्झाम्पल रिक्सिया वगैरे या प्लांटमध्ये पाहिलं तर हे जनरली या पद्धतीनं हे थॅलस मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर आपल्याला हे थॅलॉइड स्ट्रक्चर असं पाहायला मिळेल या प्लांटमध्ये. ठीक आहे. सो इट इज द थॅलॉइड स्ट्रक्चर. Then here if we the gametophyte, that is the gametophyte, that is it mainly having the thallus, that is plant body without root, stem and leaf, त्याला आपण काय म्हणतो, थॅलॉइड. मग या थॅलसमध्ये काय असतं तर इथं जनरली मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. इट इज द मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर लाईक दिस, and having the on the ventral side there are the रूट लाईक स्ट्रक्चर्स. म्हणजे जनरली लोअर साईडला आपण बघितलं तर आपल्याला रूट लाईक स्ट्रक्चर त्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. म्हणजे आता याच्यामध्ये वेंट्रल साईड म्हणजे डॉर्सल व्ह्यू हा या पद्धतीनं आपल्याला डॉर्सल साईड दिसेल याची, आणि वेंट्रल साईड म्हणजे ही वरची बाजू म्हणू आपण डॉर्सल व्ह्यू, आणि वेंट्रल साईड म्हणजे सॉईलच्या बाजूची आपण जर साईड बघितली म्हणजे जमिनीवरती असं हे वाढतं, प्रोस्टेट वाढतं हे प्लांट, आणि या जमिनीच्या साईडला जर बघितलं तर वेंट्रल साईड म्हणजे लोअर साईडला जर पाहिलं तर इथं आपल्याला या पद्धतीचे अशा पद्धतीनं हे रायझॉइड्स पाहायला मिळतील. दीज आर द रायझॉइड्स. आता हे जे रायझॉइड्स आहेत, दीज आर द रूट लाईक स्ट्रक्चर. म्हणजे हे ॲक्च्युली फंक्शन हे रूटचंच करतात. रूटचं फंक्शन काय आहे, दॅट इज ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल, म्हणजे सॉईलमधलं पाणी आणि मिनरल्स शोषून घेण्याचं काम हे कोण करतं, रूट्स करतात. तर रूटसारखंच हे फंक्शन करतं रायझॉइड्स. मग रायझॉइड हे रूट लाईक स्ट्रक्चर असतं, बट इट इज नॉट ॲक्च्युली रूट. आता हे ॲक्च्युली रूट का नाही आहे, कारण रूट कसं असतं, मल्टीसेल्युलर असतं, त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे टिश्यू सिस्टीम असते. तसं इथं डिफरंट टाईपची टिश्यू सिस्टीम आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथं फक्त काय मिळेल, युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आणि हे रूट जे आहे, रूट लाईक स्ट्रक्चर जे आहे हे म्हणजेच रायझॉइड, हे रायझॉइड आपल्याला या गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये थॅलॉइड स्ट्रक्चर जे असतं किंवा थॅलस जे असतं, या थॅलसमध्ये जनरली या प्लांट, हे जर प्लांट पाहिलं तर ग्रीन कलरचं असतं हे प्लांट, आणि याच्यामध्ये इथं फूड मटेरियल हे प्रिपेअर करतं आणि वॉटर किंवा मिनरल ॲब्सॉर्प्शनचं काम हे कोण करतं, रायझॉइड्स. म्हणजे रायझॉइड हे रूट लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, बट इट इज नॉट ॲक्च्युली रूट. लक्षात येत आहे. सो हिअर द गॅमेटोफाईट, दॅट इज इट इज द थॅलॉइड स्ट्रक्चर. गॅमेटोफाईट कसं आहे, थॅलॉइड आहे. आणि जनरली आपण या ब्रायोफाईट प्लांट्समध्ये पाहिलं तर हे ब्रायोफायटिक प्लांटमध्ये युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर हे रायझॉइड्स आपल्याला पाहायला मिळतील. देन नेक्स्ट पार्ट सी, दॅट इज अबाउट द स्पोरोफाईट. सो द स्पोरोफायटिक प्लांट बॉडी, so see that is here, it is the sporophytic structure. So sporophytic plant body, that is it mainly bears the spores. So see that is here the sporophyte, that is the spore producing capsule like structure, these are produced. So here the sporophyte, that is the spore producing capsule, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल. कॅप्सूल तयार होतं म्हणजे जनरली या प्लांटमध्ये काय होतं तर जेव्हा इथं ग्रोथ होते या स्पोरोफायटिक प्लांटची. आता ॲक्च्युली गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट हा कन्सेप्ट म्हणजे काय तर गॅमेटोफाईट म्हणजे गॅमेट बिअरिंग प्लांट पार्ट आणि स्पोरोफाईट म्हणजे की स्पोर बिअरिंग प्लांट पार्ट. मग ज्याच्यामध्ये स्पोर प्रोड्युसिंग पार्ट जो असतो त्याला कॅप्सूल म्हटलं जातं. म्हणजे जनरली इथं आपण मॉसमध्ये पाहिलं तर मॉसमध्ये आपल्याला हे या पद्धतीनं प्लांट बॉडी पाहायला मिळेल. तर हे रायझॉइड्स स्ट्रक्चर आहे, लिफी लाईक या पद्धतीनं हे लिप लाईक स्ट्रक्चर, लिफी अपेंडेजेस म्हणतो त्याला आपण. आणि इथं वरती आपल्याला हे या पद्धतीचं हे कॅप्सूल स्ट्रक्चर पाहायला मिळेल. तर हे जे कॅप्सूल असतं दॅट इज लाईक दिस स्ट्रक्चर. सो दिस कॅप्सूल इट इज द स्पोरोफाईट. हे कॅप्सूल म्हणजे काय आहे तर स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे.
आणि हे स्पोरोफाइट जे आहे दॅट इज द कॅप्सूल. इट इज द स्पोरोफाइट. आणि हे जे कॅप्सूल आहे याच्यामध्ये काय असतात दॅट इज द स्पोर्स आर प्रोड्यूस्ड. सो हिअर द इन विच देर आर द स्पोर्स. याच्यामध्ये काय असतात स्पोर्स असतात. सो हिअर द स्पोरोफाइट दॅट इज द स्पोर बिअरिंग कॅप्सूल. म्हणजे हे कॅप्सूल जे आहे की याच्या आतमध्ये काय असतात स्पोर्स असतात. आणि जेव्हा हे कॅप्सूल ड्राय होतं ते फुटतं आणि मग हे स्पोर्स जमिनीवरती पडतात, पुन्हा ते जर्मिनेट होतात आणि त्यापासून पुन्हा प्लांट बॉडी तयार होते. म्हणजे इथं स्पोरोफाइट म्हणजे स्पोरोफाइट स्टेज जी असते की या स्टेजमध्ये काय तयार होतात स्पोर्स तयार होतात. while in the gametophytic stage there is the formation of the gametes, that is the male gamete, female gamete, etc. So here the gametophytic plant body, if we see, that is this gametophytic stage is the thalloid structure, while the sporophytic stage which mainly having the spore producing part, that is known as the capsule. म्हणजे इथं लाईफ सायकलमध्ये आपल्याला दोन स्टेजेस पाहायला मिळतील. वन इज द गॅमेटोफायटिक स्टेज अँड अनदर इज द स्पोरोफायटिक स्टेज. And then next that is here the in case of the here in the Bryophyta, that is the rhizoids, which are the root like structure, they may be the unicellular or the multicellular. म्हणजे आता इथं हे जे प्लांट बॉडी आहे याच्यामध्ये हे रूट जे स्ट्रक्चर आहे हे रायझॉइड आहे, रायझॉइड आहे. ठीक आहे. किंवा आता मी तुम्हाला गॅमेटोफायटिक स्टेज सांगितली की या गॅमेटोफाईटमध्ये सुद्धा जर असं जर हे हार्ट शेप्ड किंवा हे रिक्सियामध्ये जर पाहिलं आपण तर इथं सुद्धा कसं असतं तर हे या पद्धतीनं हे रायझॉइड्स असतात. सो इन दिस लिव्हरवर्ट, हे लिव्हरवर्टचं एक्झाम्पल रिक्सिया आहे. तर याच्यामध्ये जे रायझॉइड्स असतात these rhizoids, these are mainly the unicellular. हे रायझॉइड्स कसे असतात युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे कसं सिंगल सेल्ड. these are the unicellular, सिंगल सेल्ड असतात. परंतु इथं आपण जर हे एक्झाम्पल मॉस तुम्हाला माहीत आहे, मॉसमध्ये जनरली हे जे रायझॉइड असतात these are the root like structure, these are the multicellular. हे रायझॉइड्स कसे असतात मल्टीसेल्युलर असतात. म्हणजे इथं स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट यामधला फरक लक्षात आला तर गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये आपण जर पाहिलं तर इथं जे काही रायझॉइड्स असतात दॅट इज दीज आर द युनिसेल्युलर. इथं सुद्धा या ही गॅमेटोफायटिक स्टेजच आहे की याच्यामध्ये हे जे रायझॉइड्स असतात दीज आर द मल्टीसेल्युलर. म्हणजे रायझॉइड रूट लाईक स्ट्रक्चर आहे which mainly absorbs the water. किंवा याचं फंक्शन अजून एक काय सांगितलं दॅट इज इट मेनली फिक्स द थॅलस ऑन द सॉईल. म्हणजे सॉईलवरती हे थॅलसला फिक्स करून ठेवण्याचं काम एक कोण करतं तर हे रायझॉइड करतात. म्हणजे हे रायझॉइड रूटमधलं वॉटर आणि मिनरल ॲब्सॉर्ब करतातच, त्याचबरोबर या प्लांट बॉडीला किंवा इथं या प्लांट बॉडीला या सॉईलमध्ये फिक्स करून ठेवण्याचं काम सुद्धा कोण करतं हे रायझॉइडच करतात. तर इथं एक लक्षात घ्या की ब्रायोफाइट हे प्लांट जे आहे हे ब्रायोफाइट जनरली हे टेरेस्ट्रियल प्लांट आहे, जमिनीवरती वाढणारं आहे. परंतु हे ओलसर जमिनीवरती म्हणजे जिथं कंटिन्यू सतत पाऊस असतो अशा ठिकाणी, म्हणजे कोकण एरियामध्ये वगैरे कंटिन्यू सलग 3-4 महिने जिथं पाऊस असतो अशा एरियामध्ये आपण जर पाहिलं तर जमिनीवरती किंवा अगदी घराच्या भिंतीवरती वगैरे आपल्याला हे सगळे ब्रायोफाइटा वाढलेले दिसतील. म्हणजे इथं हे जे प्लांट आहे हे टेरेस्ट्रियल प्लांट आहे, म्हणजे जमिनीवरती वाढणारं प्लांट आहे, मॉइस्ट आणि शॅडी प्लेसेसवरती वाढणारं प्लांट आहे आणि त्याचबरोबर हे ॲम्फिबियस प्लांट आहे. कारण का तर दॅट इज दिस प्लांट नीड्स वॉटर फॉर
फर्टिलायझेशन प्रोसेस म्हणजे काय, दॅट इज द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट म्हणतो त्याला आपण. तर फर्टिलायझेशन प्रोसेससाठी मात्र इथं काय लागतं, पाणी लागतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की ॲम्फिबियस ॲनिमल्स, की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल फ्रॉगला आपण ॲम्फिबियस ॲनिमल म्हणतो, कारण का तर ते जमिनीवरती आणि पाण्यावरती राहतं. तसं इथं हे ब्रायोफायटा जे आहे, ब्रायोफायटा जरी जमिनीवरती वाढत असलं तरीसुद्धा वॉटर इट इज इसेन्शियल फॉर द फर्टिलायझेशन. पाणी मात्र त्याला फर्टिलायझेशन प्रोसेससाठी लागतं. म्हणून या ब्रायोफायटाला कोणतं प्लांट म्हटलं जातं, इट इज नोन ॲज द ॲम्फिबियस प्लांट. आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये ब्रायोफायटामध्ये लाईफ सायकलच्या 2 स्टेजेस असतात. त्या पहिल्या कोणकोणत्या, गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट. गॅमेटोफाईट हे जनरली थॅलॉइड स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामध्ये गॅमेट बिअरिंग पार्ट म्हणू आपण प्लांटचा, दॅट इज द गॅमेटोफायटिक स्टेज. आणि स्पोरोफायटिक स्टेज की याच्यामध्ये स्पोर बिअरिंग प्लांट पार्ट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल देर इज द कॅप्सूल विच इज प्रोड्यूस इन द प्लांट, दॅट इज इट इज द sporophytic plant body. Okay, so these are some general characteristics of the group Bryophyta.